तुम्ही कधी हे पाहिलंय का? हे आहे थोलू बोंबलाटा. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधील कठपुतळ्यांच्या सावल्यांची म्हणजेच शॅडो पपेटची ही एक पारंपरिक कला आहे. या कलेमध्ये विनोद आणि अर्थपूर्ण गोष्टींची सांगड घालून सुंदर कथा सादर केल्या जातात. तुम्हालाही थोलू बोंबलाटाप्रमाणे कठपुतळ्यांच्या सावल्यांचा शो करायचा आहे का? चला आपण एकत्र सुरुवात करू. स्टेप 1. कठपुतळ्या बनवण्यासाठी कागद किंवा पुठ्ठा, काही रंग, बारीक काड्या किंवा स्ट्रॉ, दोरा, कात्री आणि सेलोटेप किंवा चिकटपट्टी या वस्तू लागतील. त्याचप्रमाणे पांढरं कापड, टॉर्च किंवा दिवा या वस्तू देखील लागतील. थोलू बोंबलाटामधील कठपुतळ्या चामड्याच्या बनवलेल्या असतात आणि काड्यांच्या सहाय्याने त्यांची हालचाल केली जाते. या शो मध्ये राजा, राणी, काही प्राणी आणि झाडं अशा विविध पात्रांचा समावेश असतो. स्टेप 2. तुम्हाला काय बनवायला आवडेल? माणूस, गंमतीशीर प्राणी, मोठं झाड की एखादी कार? तुमच्या आवडत्या पात्राची आकृती काढायला सुरुवात करा. आकृती अतिशय साधी आणि तिचे एकापेक्षा जास्त भाग हलणारे असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. स्टेप 3. आता तुम्ही काढलेलं चित्र कापा. चित्राचे भाग वेगवेगळ्या रंगात रंगवा आणि त्यावर लहान लहान छिद्र पाडा. चित्राचे बारीक तपशील अशा पद्धतीने दाखवल्यामुळे तुमचं पात्र थोलू बोंबलाटाच्या कठपुतळ्यांसारखंच उठून दिसेल. स्टेप 4. दोऱ्याच्या मदतीने कठपुतळीचे हलणारे भाग मुख्य चित्राशी जोडा. आता त्या पात्राच्या पाठीमागे आणि हलणाऱ्या भागांना चिकटपट्टी वापरून काड्या चिकटवा. त्यामुळे कथा सादर करताना तुम्ही ते पात्र नीट धरून ठेवू शकता. अशा प्रकारे शोसाठी तुमची कठपुतळी तयार झाली. आता सादरीकरणाची तयारी करू. स्टेप 5. तुमची कठपुतळी आणखी खास बनवूया. टॉर्चच्या किंवा दिव्याच्या लख्ख प्रकाशासमोर पांढरं कापड पडद्यासारखं लावा. हे झालं आपलं स्टेज तयार. पांढऱ्या पडद्याच्या मागे तुमची कठपुतळी धरा. कथा सादर करताना प्रकाश आणि पडद्याच्या मधल्या जागेत कठपुतळीच्या हालचाली करा. कठपुतळी सावलीच्या रूपात जिवंत हालचाली करत असल्याचं तुम्हाला दिसेल. या जादुई रचनेचा अनुभव घ्या. आता तुम्ही हे करून दाखवा. तुमची कल्पकथा बघायला आम्ही उत्सुक आहोत. 3 जणांचा ग्रुप बनवून कठपुतळ्यांच्या सावलीचा शो करा. त्याचा व्हिडिओ बनवून प्रथमच्या क्रिएटिव्हिटी क्लब पोर्टलवर अपलोड करा. मजा करा. ऑल द बेस्ट.